बसवलाय. सांग थोडा वौसाच्या बद्दल आपल्या पब्लिकला. वौसा का करतात? सुवासिनी बाई वौसा करतात. गौरीचा वौसा आपल्या नवऱ्याला आयुष्य लावावं, नवऱ्यासाठी चांगला संसार व्हावा यासाठी. म्हणजे माहेरीच करतात का सासरी पण? माहेरी सासरी कुठेही चालते असं काय नाही, पण पहिले वौसा आई देते आणि त्याची प्रथा चालू. आपू दीदी येणार आहे ना आता? आपू दीदी येणार आहे ना आता? फर्स्ट असेल ना. ही आमची आत्या आहे, पण आमच्यात सगळ्या आमच्या आत्या. त्यांनी आलेले गौरीला छान असे वारे सगळे डान्स चालू केलेला आहे आणि हा आमचा डान्स रात्रीपर्यंत चालेल. मग शिकवायचं नसते, शिकायचं असते.
What you are doing, guys? Yes. All right. आता 5:30 वाजलेत आणि आता सगळीजणी तयारी करायला जातील आणि आमच्या इथे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. इकडे पुलाव बनवण्यात येत आहे. पप्पा आणि सहित सगळे अंकल्स आमचे आणि छोले आमचा मेन्यू आहे रात्रीचा. मला दाखवते मी. तर हा आहे बासमती राईस. देन गार्निश करायसाठी कुंजन अंकल आमचे कापत आहेत पाईनॲपल. ते आमचे पप्पा आणि इकडे शेट. आगमन झालेलं आहे. फायनली खूप अर्धा दिवस गेला तेव्हा तू आली. बोलतेस कसा वाटते तुला? काय बोलते कसा वाटते? ठीक आहे अजून 4-4:30 वाजेपर्यंत आहे जागरण. फायनली आमची मावशी राहायला तयार झालेली आहे. 1 तास आम्ही तिला कन्व्हिन्स केला अगं राग अगं राग. बघायचं शेवटी तयार झाली राहायला. आणि आमच्या आत्याने साडी लावून घेतली. आत्या आता रेडी होते. आम्ही पण आता आम्ही एकदम भारी दिसू आता. काय सगळे पाटल्यांच्या कोलनी ना. तुम्ही पण पाटीलच आहे. तुझं सरनेम पाटील. आम्ही खांद्याचे पाटील, हे बालेतले पाटील. बालेतले पाटीलच भारी. काय आई ना बालेतले पाटीलच आई बोलतोस काय. सगळ्या कोलनी नटलेल्या आहेत आणि ॲक्च्युली आम्हाला आता खूप लेट झालेला आहे कारण की जेवढ्याला आम्ही नाचायला घेतो आता 10 वाजलेले आहेत. घेतलेला आहे नाचायला. तर आता आम्ही पण त्यांना कंटिन्यू करतो. चला आम्ही त्यांना जॉईन करतो. लेट्स गो. आणि आम्हाला खूप लेट झाला आहे तर त्यामुळे चला.
आमच्या पैठण्या. सर्व लावू दे पहिले. गौरीला आल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही त्यांना बक्षीस देऊन स्वागत करतो. ओ छान छान. आम्हाला वाटायला द्या. आता झालेला काम करता यापासून सुंदर प्रकारे कार्यक्रम होता तो साक्षी या दोन मुलींच्या आलेल्या मुली बरोबर सुंदर प्रेक्षकांनी त्यांना चांगले लाभ लागले की प्राचीन रस्ता असतो आपण त्याचं थोडंसं आणि त्यांना आता प्रोत्साहन बक्षीस. गौरी मंडळातर्फे काही बक्षीस प्रोत्साहन बक्षीस. प्रोत्साहन बक्षीस. आणि ते जे आहे कोण देणार आहे बक्षीस? बक्षीस कोणच्या असते? कल्पना ठाकूर गाणा सहिताचे मैया गुलाबे डोंगरावर
आम्ही आयोजित केला आहे सोहळा आनंदाचा पैठणीचा. त्याच्यामध्ये आम्ही 3 पैठणी आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि भरपूर सारी बक्षीस आणलेली आहेत. आणि चांगल्यातली गाणी नाचायची पहिली पैठणी पटकावेल आणि बाकीचं आणि सगळे प्रोत्साहन द्या. प्रेक्षकांचे प्रोत्साहन दिले तर आम्हाला आवडेल. आणि कंटेस्टंट आहेत त्याही थोडा उत्साह दाखवा. माझ्यासाठी शूट कर. गाडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे गाडी पाहिजे बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. जोडी पाहिजे एक नंदाच्या मला जोडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. उद्या येतो तुझ्या घरी मला जेवण घेवण नको फक्त चहा आणि खारीला बाई तुझ्यासाठी घेतली नऊवारी मध्ये राणी तू दिसणार मान्यवरांचे स्वागत आहे. टाळ्यांनी स्वागत करूया मान्यवरांचे. माझा अनुभव आहे की गौरीचा कार्यक्रम आपण दरवर्ष करतो. अतिशय आनंदात करण्याचा दरवर्षी प्रयत्न करत असतो आणि बरोबर गौरीच्या आशीर्वादाने गौरीमातेच्या आशीर्वादाने दरवर्षी आपला कार्यक्रम आणखी उत्साहात होत असतो. आणि या उत्साहाची भर घालण्यासाठी बरोबर यमुना आरतीचे आपण आभार मानाल की वर्षानुवर्ष या गौरीचे नाचण्याचे गाणे असतात की ती बोलते तशी भारतीताई आहे, शोभा आहे, आपण आभार मानाल. नवीन पिढीला ते घडवले, नवीन पिढीला गाणी शिकवतात, त्यांना नाचायला शिकवले आणि त्याचा हा परिणाम आतापर्यंत झालेला आहे. नाचतात मुली समोर आणि भरपूर उत्साहाने नाचतात. तसेच आजचा जो कार्यक्रमची कल्पना हंसिका आणि गौरी या दोघींनी प्रत्येक वेळी आम्हाला विचार होते आता काय करतात बाबा आपल्याला आम्ही कसं त्याला आम्ही नेहमी प्रोत्साहन देत होतो की तुम्ही करा होईल. बरोबर जो आजचा कार्यक्रम झाला आहे तो आठवण राहण्यासारखाच आहे कार्यक्रम. त्याला आमच्या माता भगिनी सर्व आहेत, काही आहे ते आहे, त्यांना पण नाचताना येते. पण
मोठ्या स्टेजवरती नाही नाचू शकत, पण आपल्या घरात नाचायला काय हरकत आपल्याला. तर त्यांनी तो प्रयत्न केला आणि त्याच्यात ते सक्सेसच झालेले आहे. खास करून आज अँकरिंग केलेली आहे चेतन पाटील. आणि ते पैठणीचा आता निकाल लागणार आहे. अच्छा झालं. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम झाला आहे गौरी मातेचा जवळजवळ 60 वर्ष झाली. त्याच्यात मला 2 शब्द बोलायला सांगितले. 2 शब्दात काही करून होणार नाही, तरी सुद्धा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. आता मला आईने जो परिचय करून दिला त्याचप्रमाणे सर्व कार्यक्रम गौरी मातेची कृपा आहे. पण सर्वांना आपल्या उपस्थित सर्व बहिणी, आत्या, मित्रमंडळी आणि भाषा सर्व आपतेष्ट यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा येत आहे. यापुढे आपण सर्वांनी आपल्यापुढे आम्ही गौरी मातेकडे प्रार्थना करतोय. तसेच आत्ता जो कार्यक्रम झाला ज्याचं संकल्पना हंसिका आणि गौरी यांनी मांडली होती, तर त्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम झालेला आहे. आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व पार्टिसिपेंट सर्व झाले ते प्रेक्षकीय सर्व होते. जवळ ठाण्यावरून आले, कोण पुण्यावरून आले, दांड्यावरून आले, आम्ही तोंडऱ्यावरून तोंडरे हा नवीन नाव आता नवीन आपल्या लिस्ट मध्ये ऍड झालं. तुम्ही तिकडे गेलेला तेव्हा केलेला तो त्यावेळी त्या दिवसात मी नव्हतो सहभागी. आमचे बंधू होते मिस्टर रोहन पाटील आणि सुरेंद्र पाटील होतो. महत्वाचं नाही ते कार्यक्रम झाला आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. अति उत्तम झाले कार्यक्रम. आणि आतापर्यंत जे एवढा दिवसभर त्रास करून सुद्धा आतापर्यंत त्याकडे जवळजवळ 4 वाजता झाले, तरी तर आपल्या सर्वांच्या तोंडावर उत्साह आहे. तो गेलेला नाही. असा उत्साह राहायला पाहिजे आणि हा उत्साह टिकावणं हा सर्वांच्या जबाबदारी आहे. का आमच्याकडून जर काहीतरी कमीपणा झाला असेल किंवा काय कोणाचं मानपान किंवा काय चुकून जर राहते तरी पहिल्यांदा क्षमा मागतोय. मारून घ्या असं मी गौरी मातेपुढे पण प्रार्थना करतोय. आणि यापुढे सुद्धा आपण सहकार्य करावं असं मी सर्वांकडे अपेक्षा करतो. धन्यवाद. नंतर नंतर आम्हाला अनुभव येत गेले, आमच्याकडे प्रसंग आले तेव्हा आम्हाला त्या गौरीची आठवण यायची. गौरी माता हा प्रसंग माझ्यावरून जाऊ दे आणि चांगले दिवस येऊ दे. त्याच्यात पण तिने यश दिलेलं आहे आणि तो यश मी अनुभवलेला आहे. त्याच्यामुळं ही गौरी माता आम्ही वर्षानुवर्ष किती काय झाला तरी वेळात वेळ काढून कधी नाही आलं एक रात या दिवशी आम्ही येतो हक्काने आणि नाचतो करतो, नाचतो, मजा करतो. एवढं मला सांगायचं आहे. आणि तिची कृपा दृष्टी सगळ्यांच्यावर आहे.
वंदे मातरम